नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझा हा व्लॉग असणार आहे लग्न समारंभ पार्ट 2 चा. माझा पहिला व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर हा व्लॉग सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही ओला रिक्षा बुक करून आम्ही निघालो होतो ऐरोलीला. हा माझा भाऊ आणि ही त्याची बायको मयुरी आहे. तर तिच्याच मामाच्या पोरीचं आज लग्न होतं ऐरोलीमध्ये. सेम लोकेशन आणि सेम हॉल होता आणि आम्ही तिथं पोचलो. त्यानंतर मग आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि त्यानंतर मग आम्हाला फुले वगैरे दिली. त्यानंतर साखरपुडा म्हणजेच साक्षगंध बौद्ध परंपरेने साखरपुडा झाला आणि त्यानंतर मग मंगल परिणयाचा कार्यक्रम झाला, म्हणजेच लग्न सोहळा पार पडला. आणि तुम्हाला नवरा नवरी दिसणारच नाहीत, कारण आजकाल फोटोग्राफरची एवढी क्रेज वाढली की त्यांनी आम्हाला नवरा नवरी दिसूनच दिले नाहीत. आणि अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर आम्ही थेट तिथून लगेचच जेवायला गेलो, कारण 3 वाजले होते. त्यामुळे आम्ही तिथून जेवायला गेलो. तर जेवणात पहिला आयटम होता जो माझ्या न आवडतीचा होता, त्यामुळे तो मी घेतलाच नाही. त्यानंतर मग पालकपुऱ्या होत्या, चपाती, पनीरची भाजी वगैरे जे की आपल्या आवडीचं ते आपण फटाफट घेतलं. त्यानंतर पुलाव सुद्धा होता, व्हेज पुलाव होता. त्यानंतर कोशिंबीर जी की मला फार जास्त आवडते. दहीवडा मला एवढा आवडत नाही, त्यामुळे मी घेतला होता गुलाबजामुन. त्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि सगळ्यांचं जेवण झालं तरी आमच्या मयुरी मॅडम जेवत होत्या मस्त. आणि आधी पोटोबा आणि मग विठोबासारखं आम्ही मग नंतर बुद्धांचं वंदन केलं. आणि त्यानंतर मग थोडंसं सेल्फी पॉईंट होता, त्यामुळे तिथे फोटोज वगैरे काढले. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आंबेडकर भवनला, कारण रिसेप्शनचा लुक रेडी होईपर्यंत म्हटलं तोपर्यंत आपण फिरून यावं. त्यामुळे आम्ही तिघेही गेलो होतो आंबेडकर भवनमध्ये. त्या तिथं एंट्री वगैरे केली आणि आतमध्ये गेलो. जसं आतमध्ये तुम्ही एंटर करता तसाच आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप मोठी प्रतिमा पाहायला मिळते. त्यानंतर ध्यान करण्यासाठी तुम्हाला वरती 10 मिनिटे दिली जातात. तो खूप मोठा हॉल आहे, कधी गेलात तर आवर्जून बघा. ऐरोली सेक्टर 16ला हा हॉल आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे 2 मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप दाखवली जाते. त्यामध्ये असं वाटतं की खरोखर बाबासाहेब आपल्याशी बोलत आहेत. तर तुम्ही तेही नक्की आवर्जून बघा. त्यानंतर तिथून त्यांचा जन्म ते मृत्यू हा पूर्ण संघर्ष तिथं लिहिलेला आहे, तेही तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. त्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेली पूर्ण पुस्तकं, त्यांचंही तिथं संग्रहालय आहे पूर्ण. तुम्ही तिथंही बसून ती पुस्तकं वाचू शकता, ते तुम्हाला टाईम देतात. आणि असं सगळं बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही परत निघालो होतो रिटर्न हॉलकडे. तर अशी रिसेप्शनची यांची नवरा नवरीची ग्रँड एंट्री चालूच होती. तर खूप छान अशी एंट्री माझ्या नंदांनी म्हणजेच नवरीच्या काकींनी खूप छान असा डान्स केला, अगदी सरप्राईज असावा असं मला वाटतं. आणि त्यानंतर मग फोटो काढण्यासाठी आम्ही वरती गेलो. नवरीने खूप छान अशी आमची सगळ्यांची ओळख करून दिली. त्यानंतर फोटो वगैरे काढले. परत पाहुण्या मंडळांची गाठ भेट घेतली, बोलणं वगैरे झालं आणि मग तिथून आम्ही घरी यायला निघालो. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.